जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, SRPF भरती 2024 तर आज 5 जुलैला SRPF ची भरती झाली। तर आज कशा प्रकारे SRPF ची भरती झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय या ठिकाणी प्रोसेस चालू आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगसाठी आज किती मुलं सोडत आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी जे किती मुलं या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय करत आहे, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुका नाही करायच्या या ठिकाणी, त्याचबरोबर आज 5 जुलैला SRPF ची भरती झाली तर हे कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते न्याय लागत आहे, त्याचबरोबर तुम्ही सकाळी या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होत आहे, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी SRPF ची भरतीची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आणि कोणकोणत्या चुका नाही करायच्या तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। SRPF ची भरती 5 जुलैला कशा प्रकारे झाली याबद्दल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर मी तुम्हाला एक सांगून देतो की या ठिकाणी सकाळी तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते। तर तुम्ही या ठिकाणी सकाळी जर समजा या ठिकाणी रांगेमध्ये लागले, जवळपास तुम्ही या ठिकाणी समजा सकाळी 5 वाजता जरी रांगेमध्ये लागले, 4 वाजता जरी तुम्ही रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे लवकर होणार आहे। म्हणजे जवळपास तुमचं 9-10 वाजेपर्यंत ग्राउंड तुमचं होणार आहे SRPFचं, ठीक आहे। आणि तुमचं या ठिकाणी समजा 3 इव्हेंट होणार आहे, 100 मीटर झालं, गोळाफेक झाला आणि 5 किलोमीटर रनिंग झालं। आणि तुम्ही जर समजा सकाळी 6 ते 7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 2 वाजेपर्यंत या ठिकाणी होऊ शकते, 100 मीटर गोळाफेक आणि 5 किलोमीटर रनिंग, ठीक आहे। तर ते आता तुमच्यावर आहे, जे पण विद्यार्थी एकदम समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं ग्राउंड लवकर होणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी आज काय झालं की 5 जुलैला सर्वात अगोदर विद्यार्थी त्या ठिकाणी गेटपाशी सकाळपासून मुलं थांबत आहे आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट त्यांनी चेक केले। तर पहिलं जे डॉक्युमेंट होतं ते आधार कार्ड चेक केलं त्यानं, त्याचबरोबर हॉल तिकीट झाला आणि SRPFचा फॉर्म। तर ह्या 3 डॉक्युमेंटवर मुलांना ग्राउंडच्या अंदर आज घेतलं आणि ग्राउंडच्या अंदर घेतल्यानंतर एक रांग त्या ठिकाणी लागत आहे आणि कॅमेऱ्याने त्या विद्यार्थ्यांची सर्व शूटिंग घेत आहे आणि समोर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवल्या जात आहे। मग समोर तिकडे मंडपामध्ये मुलांना बसवल्या जात आहे। तर मंडपामध्ये काय होतं की एका रांगेने त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, बॅगा वगैरे त्या ठिकाणी काढायला लावल्या जात आहे अंदर आणि त्या ठिकाणी काय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागत आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 5-10 मिनिटाचा टाइम लागते, 5-10 मिनिटातच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। फक्त काय आहे की जे विद्यार्थी समोर राहते त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं राहते, म्हणून मागच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टाइम लागतो, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बातच होते त्या ठिकाणी 5-10 मिनिटामध्ये। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागत आहे तर जास्त कागदपत्र लागत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। एक आधार कार्ड लागते, एक आपलं SRPFचा फॉर्म लागते त्या ठिकाणी आणि SRPFचं हॉल तिकीट झालं, बस या 3 डॉक्युमेंटवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। पण तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी न्या, ओरिजिनल डॉक्युमेंट न्या आणि झेरॉक्स सुद्धा न्या, 2-2 एक झेरॉक्स कधीच आहे ते घेऊ शकते, एक झेरॉक्स, ठीक आहे। तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, TC झालं, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल हे ओरिजिनल न्यायचे आहे, SRPFचा फॉर्म, त्याचबरोबर SRPFचं हॉल तिकीट, आधार कार्ड। तर त्याचबरोबर 5-6 फोटो तुम्हाला अंदर न्यायचे, कागदपत्र एवढेच लागते पण तरी एक झेरॉक्स यायच्या नाही तुम्ही आणि ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट नाही, जेणेकरून काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, ठीक आहे। तर या ठिकाणी काय होतं की फोटो त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 फोटो लागत आहे, कारण की 2-3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे आणि 2-3 फॉर्मला फोटो लागत आहे अल्टीपल्टी, ठीक आहे। तर 4-5 फोटो त्या ठिकाणी लागते ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। तर जवळपास 5-6 फोटो तुम्ही सोबत न्या, जेणेकरून काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज घेतलं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन मुलांना दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि दुसऱ्या रांगेमध्ये काय होतं आहे की शर्ट काढायला लावत आहे,
त्याचबरोबर बूट काढायला लावता आणि त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर उंची जी आज घेतली होती ते 165 सेंटीमीटर उंची घेतली आणि ज्या पण विद्यार्थ्यांची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची आहे ते विद्यार्थी अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे। तर 168 सेंटीमीटर उंची जे आज लागली ठीक आहे। तर SRPF ला जे उंची लागते ते 168 सेंटीमीटर लागते। ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची असेल तर ते विद्यार्थी अपात्र केला जात आहे, फेल केला जात आहे, ठीक आहे। तर 168 सेंटीमीटर उंची आज घेतली, ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची नव्हती तर ते विद्यार्थी फेल झाले, ठीक आहे। तर 168 सेंटीमीटरपेक्षा काहीच त्यांना कमी लागत नाही। तर 168 सेंटीमीटर आज उंची घेतली आणि उंची झाल्यानंतर छाती मोजल्या जात आहे आणि छाती झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की दुसऱ्या रांगेमध्ये आणखीन मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर दुसऱ्या रांगेमध्ये काय होतं की एक फॉर्म लिहून घेतला जातं आपल्यापासून, नॉर्मल फॉर्म आहे, ठीक आहे। आपल्या गावाचं नाव झालं, आपलं नाव झालं, हे नॉर्मल फॉर्म आहे तो, ठीक आहे। जात वगैरे त्यामध्ये टाका लागते, कॅटेगरी टाका लागते, नॉर्मल फॉर्म आहे तो, अर्ज क्रमांक त्या फॉर्मवर टाकायचा आहे। तर तेच सांगतो तुम्हाला, ठीक आहे। तर फॉर्म लिहून घेतल्यानंतर आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅम्प्युटरपाशी ते पाठवते, कॅम्प्युटरपाशी गेल्यानंतर ते आणखीन व्हेरिफिकेशन करते, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या रांगेमध्ये उभं राहायला लावते आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे, चेस्ट नंबर दिला जात आहे, त्याचबरोबर ते चिपसुद्धा लावून दिलं जात आहे चेस्ट नंबरला, ठीक आहे। तर त्या ठिकाणी काय झालं की एका SRPF वाल्याजवळ जवळपास 20 विद्यार्थी पाठवले जात आहे इव्हेंटसाठी। तर एका SRPF वाल्याजवळ 20 मुलं पाठवले जात आहे आणि एक SRPF वाला 20 विद्यार्थ्यांचा इव्हेंट त्या ठिकाणी करत आहे। 100 मीटर झाला, तर पहिला जो आज इव्हेंट होता तो होता 100 मीटर। तर 100 मीटरला 3 मुलं त्यांनी आज सोडले, 3 मुलं ते 100 मीटरसाठी सोडत आहे। जसे तुम्ही सेन्सरपासून निघाल तसं तुमचा मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होत आहे। तर पहिला इव्हेंट त्यांनी आज घेतला तो होता 100 मीटर आणि 100 मीटर झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट घेतला होता तो होता गोळाफेक। तर प्रत्येक इव्हेंट नंतर आता 100 मीटर झालं बा, 100 मीटर नंतर आणखीन तुम्हाला 15-20 मिनिटाचा टाइम भेटते गोळाफेकसाठी। तर गोळाफेक झाल्यानंतर त्या ठिकाणी गोळाफेकला 3 चान्स, पहिला जर फाऊल गेला तर 2 चान्स आहे तुमच्याजवळ, दुसरा फाऊल गेला तरी सुद्धा 1 चान्स आहे। तर 3 चान्स त्या ठिकाणी दिला जातं गोळाफेकला, ठीक आहे। आणि गोळा फेकताना थोडं लक्ष ठेवायचं, कारण की आपण जो गावाकडे गोळा फेकतो त्या गोळ्यामध्ये आणि ग्राउंडच्या ह्या भरतीवरच्या गोळ्यामध्ये ज्या फरक आहे, कारण की आपण जो गोळा फेकायचा तो मोठा होता आणि हा भरतीवरचा जो गोळा आहे तो छोटा आहे, ठीक आहे। तो म्हणजे छोटा गोळा आहे पण जास्त भारी आहे, ठीक आहे। तर गोळा फेक झाल्यानंतर तिसरा जो इव्हेंट होता तो होता 5 किलोमीटर रनिंग। तर 5 किलोमीटर रनिंगला जवळपास 100-150 विद्यार्थी ते सोडत आहे एका बॅचमध्ये। तर 100-150 विद्यार्थ्यातले जे या ठिकाणी जास्त विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे 5 किलोमीटर काढत आहे, ठीक आहे। तर तुम्हाला थांबायचं नाही या ठिकाणी, काही असे मोजकेच मुलं थांबत आहे 5 किलोमीटर रनिंगच्या वेळेस। आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला एक चूक नाही करायची आहे की जे विद्यार्थी थांबत आहे तर त्यांच्या इकडे आपल्याला बघायचं नाही आहे आणि मनामध्ये जर विचार आला की बस आता थांबतो मी, तर हा विचार आपल्याला येऊ द्यायचा नाही की एकच आपलं असलं पाहिजे 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस की आपल्याला थांबायचं नाही आहे। भले तुम्ही धीरे धीरे मारायचं पण थांबायचं नाही तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग, 5 किलोमीटर पूर्ण कंप्लीटच या ठिकाणी करायचं आहे, ठीक आहे। तर 5 किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण कंप्लीटच करायचं आहे, मनामध्ये एक जिद्द असू देता, कारण की आपल्याला थांबायचं नाही आहे। जे पण विद्यार्थी थांबले तर त्यांचं जे पूर्ण नुकसान होणार आहे। तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्ही थांबू नका, त्याचबरोबर मागं बघू नका। जे विद्यार्थी थांबले असते की मग आपल्याला सुद्धा विचार येते की अरे हे थांबले आपणही थांबावं, तर असा विचार येऊ देऊ नका, हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 5 जुलैला SRPF ची भरती झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस होते आणि मुलांना जे मार्क्स पडत आहे 80च्या खाली, 90च्या खाली जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे आणि खूप कमी विद्यार्थी 91 घेणारे मार्क, 93 घेणारे, 97 घेणारे, खूप कमी मुलं आहे, ठीक आहे, 100 मार्क घेणारे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 5 जुलैला SRPF ची भरती झाली। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, SRPF भरतीबद्दल वेगवेगळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय